नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अचानक भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला. कोणतीही पूर्वसूचना न देता केलेल्या या पाहणीत त्यांनी रुग्णालयातील सुविधा, स्वच्छता, औषधांचा पुरवठा आणि व्यवस्थापनाची तपासणी केली. रुग्ण व नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तर कर्मचाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य सेवांमध्ये त्रुटी राहू नयेत आणि नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिलेत. बारामती नगर परिषदेचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सहयोगी पक्षांच्या नगरसेवक आणि नगरसेविकांनी मासाळ यांच्या नगरसेवक पदाच्या राजीनाम्याची मागणी करत सह्यांचे निवेदन सादर केलं. यावेळी सर्व नगरसेवकांनी सहयोगी निवासस्थानी जाऊन अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या ओएसडी सचिन यादव यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आलं. संबंधित वक्तव्यामुळे बारामतीकरांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत नगरसेवकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्याविषयी आदर आणि निष्ठा कायम असल्याची भावना व्यक्त करत एकमुखाने निषेध नोंदवला. बडनेरा येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नोकर भरतीच्या प्रश्नावरून मनसे कामगार सेनेने रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. या मागणीसाठी आज मुंबईतील सीएसटी स्थानक परिसरात आंदोलन करण्यात आलं. बडनेरा कारखान्यातील नोकर भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावं, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही मनसेकडून देण्यात आलाय. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाने रायगड जिल्ह्यात आक्रमक भूमिका घेतली. मुंबई गोवा महामार्गावरील मानगाव एसटी स्टँड परिसरात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रस्ता रोको आंदोलन करत महायुती सरकारचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी महागाई विरोधी फलक हातात घेऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाढत्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडल्याचा आरोप करत सरकारने तातडीने महागाईवर नियंत्रण आणावे अशी मागणी आंदोलकांनी केली. विषय आता सर्वांना माहीत झालेला आहे. विषय काही लपून राहिलेला नाही, कारण हा जो महागाईचा विषय आहे हा घराघरापर्यंत, स्वयंपाकघरापर्यंत आणि चुलीपर्यंत गेलेला आहे. बऱ्याच लोकांना, म्हटलं सर्वांना असे महागाईचे चटके बसत आहेत आणि ह्याच्या विरुद्ध आवाज उठवायचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षानं केलेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य माणसाला गरजेच्या ज्या गोष्टी आहेत तिथपासून ही महागाई झालेली आहे. म्हणजे पेट्रोल, डिझेल तर ठीकच आहे, ही वाहनं त्याच्यामुळे कशी चालतील ही चिंता आहे, परंतु स्वयंपाकाला लागणारा गॅस, स्वयंपाकाला लागणारं केरोसिन इथपासून ही महागाई झालेली आहे. घरगुती ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल, पीठ असेल, भाजीपाला असेल, ह्या दैनंदिन गरजेच्या आहेत. ह्याला श्रीमंत आणि गरीब असा भेद करता येत नाही. गरीबाला काय, श्रीमंताला काय, सगळ्यांना आपलं स्वयंपाकघर चालू ठेवण्यासाठी अत्यंत गरजेच्या अशा ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्यांची भाववाढ झाली. त्यामुळे लोकांमध्ये चिंता आहे, आक्रोश आहे आणि ह्याच्यामध्ये लोकांनी जसं आवाज उठवला आहे त्याप्रमाणे सरकारने लक्ष घातलं पाहिजे आणि काहीतरी ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे, आश्वासन दिलं पाहिजे. आमचं हे म्हणणं नाही की सगळ्या वस्तू फुकट मिळाव्यात, ते मिळणं शक्य नाही, परंतु परवडतील अशा दरामध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू, अन्न, धान्य, पीठ, केरोसिन ह्या ज्या काही गोष्टी आहेत दैनंदिन गरजेच्या आहेत ह्या सर्वांना परवडतील अशा दरामध्ये मिळाल्या पाहिजेत. या महागाईने जनता अक्षरशः होरपळली आहे आणि हे झोपलेलं सरकार आहे आणि हे झोपलेल्या सरकारला आपल्याला जागा करण्यासाठी आम्ही हे सगळे या ठिकाणी एकत्र आलो आहे. महागाई इतकी वाढली की गरीब लोकांना अक्षरशः जीवन जगणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे आणि कुठेतरी ह्या जनतेचा हा जो आक्रोश आहे तो शासनापर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी हा आक्रोश पोहोचवण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो आहे.
कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत. उद्या होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झालं असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संघर्ष समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्यात. BNSS कलम 168 अंतर्गत लक्ष्मीपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आज जेजुरी गड परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जेजुरी येथे एका पुजारावर 4 ते 5 जणांच्या गटाकडून मारहाणीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे धार्मिक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने दखल घेतली असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय. मारहाणी मागील नेमकं कारण काय होतं तसेच आरोपी कोण आहेत याबाबत अधिकृत माहिती अजून स्पष्ट झाली नाही. स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये या घटनेबाबत संताप व्यक्त केला जातोय. जेजुरी गडासारख्या पवित्र ठिकाणी असा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होतोय. नंदुरबार जिल्हा पोलिसांनी आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळी विरोधात मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखा आणि सारंगखेडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल 17,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली. नंदुरबार पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असून पोलिसांच्या कार्याचं कौतुक केलं जात आहे. या गुन्ह्याचा तपास करताना एक संशयित आरोपी आपल्या स्थानिक गुन्हे शाखा आणि घरफोडीचे जे एक पथक नेमलेलं आहे घरफोडीचा तपास करण्यासाठी, त्या पथकाच्या आपल्या अंमलदारांना संशयित इसम आढळून आल्यानंतर त्यांनी त्याची नाव गाव माहिती विचारल्यानंतर त्याने त्याचं नाव मिठाराम भावसिंग तडवी, वय 34 वर्ष, राहणार मोहाला, तालुका सेंधवा असं सांगितलं. आणि तो त्याच्याकडे चौकशी करता त्याने ही जी घरफोडी आहे 160/2026 ही घरफोडी केल्याचं कबूल केलं. त्याच्यानंतर त्याच्याकडे अजून तपास करता त्याचे अजूनही 2 साथीदार असल्याचं लक्षात आलं आणि ते साथीदारही त्याच्याच गावचे असल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितल्याने रतला मालसिंग तडवी आणि जगदीश प्रताप तडवी सर्वजण राहणार मोहाला, तालुका सेंधवा, जिल्हा बडवानी यांच्याकडे आपण गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून एकूण 14,94,150 रुपये किमतीचे 99.61 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1,39,899 रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि 1 लाख रुपयाची गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल असा मुद्देमाल आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे. एकूण 4 गुन्हे उघडकीला आलेले आहेत. 4ही गुन्हे सारंगखेडा पोलीस स्टेशनला दाखल आहेत. वय फक्त 15 आणि संपूर्ण क्रिकेट विश्वात एकच नाव गाजते. IPL मधील विस्फोटक कामगिरीनंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचं टीम इंडियात निवड होण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलंय. आयर्लंड दौरा, इंग्लंड मालिका आणि मोठ्या स्पर्धांसाठी त्याला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाआधीच माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी वास्तववादी आणि महत्त्वाचा संदेश दिलाय. IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यात मोठा फरक आहे. इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये स्विंग, सीम मुवमेंट आणि बाउन्स यांसारखी आव्हानं अधिक कठीण असतात. गांगुलीच्या मते नव्या चेंडू विरुद्ध फलंदाजी करणं कोणत्याही युवा खेळाडूसाठी मोठी परीक्षा असते. अवघ्या 15 वर्षाच्या खेळाडूकडून लगेचच मोठ्या अपेक्षा ठेवणं योग्य ठरणार नाही असं त्यांचं मत आहे. आता लक्ष आहे पदार्पणाकडे आणि त्या पहिल्या कसोटीवर जिथे प्रतिभा आणि संयम दोन्हीची खरी परीक्षा होणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.